आमची चालली इथं वेळामुशीची तयारी. आम्ही चाललो आहे शेतात आणि आमच्यासोबत खूप सारी चिल्लर पार्टी होती, त्याच्यामुळे त्यांची धिंगाणा मस्ती तर सुरूच होती. या शेतात आल्यानंतर आम्हाला शेतात यायला जरा उशीरच झाला होता, पण असू द्या, धिंगाणा मस्तीमध्ये वेळ कसा जातो कळतच नाही. घरचं सगळं काम उरकून आम्ही पटकन शेतात आलो आणि अगोदर तर आम्ही घरी आणलेलं सगळं सामान म्हणजे जे काही स्वयंपाक पूजेचं साहित्य होतं ते शेतात घेऊन आलो. आणि शेतात आल्यानंतर तर भरपूर काही पूजा असतात त्या अगोदर आम्ही केल्या. पहिलं तर आमच्या माऊनं आसराची पूजा करून घेतली आणि नंतर आम्ही मस्तपैकी देवदर्शन केले. पूजा तर एकदम मस्त झाली होती. नंतर आम्ही बोरची पूजा करून घेतली. नंतर आमच्या काकांनी म्हसोबाची पूजा केली. सगळ्या पूजा तर एकदम मस्त झाल्या होत्या. विहिरीची बी पूजा करायचीच होती, तिकडे बी आम्ही गेलो. मग आमच्या माऊनं विहिरीची पण पूजा करून घेतली. विशेषतः आज शेतामध्ये पांडव पूजले जातात, त्यांची ही पूजा आमच्या माऊ काकांनी मस्तपैकी केली आणि शेवटला नारळ फोडून पूजा पार पडली. शेतामध्ये आलेल्या धान्यामध्ये आंबील आणि घुगऱ्या टाकण्याची पद्धत आहे, तेही आम्ही करून घेतलं. आणि मेन कार्यक्रम राहतो तो जेवणाचा, तेही आम्ही पटकन ओरखला. सगळे मंडळी आमची जेवायला बसली होती. ही सगळे पाहू शकता तुम्ही, सगळे चिल्लर पार्टी, मोठी कंपनी, सर्वजण जेवण करत होते. जेवणाचा कार्यक्रम झाला मस्तपैकी. आम्ही धिंगाणा एन्जॉय मस्ती सगळं केलं. आता आली होती आमची घरी जाण्याची वेळ, कारण आमची अक्कू आणि शेळ्या घरीच होत्या, त्यांना पाणी वैरण करायचं होतं. तसं तर आम्ही सकाळीच केलं होतं, पण अजून एकदा करावं लागतं म्हणून आम्ही लवकरच घरी निघालो होतो. आणि आम्ही जाताना पण खूप धमाल मस्ती केली. हे सगळे लहान मुलं गाडीमध्ये एवढा कर्कश आवाज करत होते ना की शोनाला तर मला वाटतं कोडच पडला असणार, हे नेमका चालू आहे कशासाठी धिंगाणा. कारण जातोय तर आम्ही घरीच, त्याच्यामुळे एवढा काय यांना धिंगाणा सुचायला लागला आहे. कारण तिला माहीत होतं आम्ही घरी चाललो आहे, कारण तिला पण एवढी एन्जॉयमेंट करायला खूप आवडते. तिचं चेहऱ्याचं एक्सप्रेशन बघून तुम्हाला प्रश्न पडलाच असेल, हे असं का बघते येड्यासारखं. पण असू द्यात, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि कोणाकोणाला वेळामुशीचा सण आवडतो हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करून सांगायला विसरू नका. तर भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.